पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं, मविया नेत्यांची अपेक्षा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उद्या शरद पवारांच्या उमेदवारीबाबत मविया नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित। शायना एनसी, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर असल्याची सूत्रांची माहिती। माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो, किती जळाला याबाबत माहिती। तपासात काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल। दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा इशारा। भाजपा पक्ष नसून छळ छावणी, त्यांचे बळी अजितदादा आहे। तर शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाही, शिंदेना भाजपात विलीन व्हावं लागेल। भाजप टीका करत संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांना टोला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नवीन कार्यकारिणी जाहीर। भाजपमध्ये 12 उपाध्यक्षांची नव्याने नियुक्ती। मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांची वर्णी, तर केशव उपाध्यायांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती। सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। चंद्रपूर पाठोपाठ सांगलीत काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याने वाद। काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात। नाराज गटात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश। सांगलीत कुठेही फाटाफूट होणार नाही। सांगलीसाठी विशाल पाटील, विश्वजित कदम मिळून निर्णय घेतील। सांगलीत काँग्रेस एकसंध राहील हा विश्वास। सांगलीतील काँग्रेसमधील गटबाजीवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक मुंबईत दाखल। आज दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता। राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबतची बैठक सुरू। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासानी बैठक सुरू। 60हून अधिक देशांशी संवाद साधण्यासाठी संसदीय मैत्री गटाची स्थापना। भारताच्या आणि इतर देशांच्या संसदेत थेट आणि नियमित संवाद साधला जाणार। संसदीय मंत्री गटामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समावेश। सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्याकडे खासदार गटाचं नेतृत्व। एसआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग। एसआर कमिटीसाठी महाराष्ट्र भाजपकडून 8 नावांची शिफारस। किरीट सोमय्या, भागवत कराड, रणधीर सावरकर, माधवी नाईकांचा या समितीत समावेश। रवींद्र चव्हाणांचा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र। आज मुंबई महानगरपालिकेची मासिक सभा। अजित पवारांच्या शोकसभेचा सभेत प्रस्ताव मांडला जाणार। अजित पवारांच्या शोकप्रस्तावानंतर सभा तहकूब केली जाणार। तिजोरीत खडखडाट, तरी सरकारने कंत्राटदारांचे चेक काढले। सामनाच्या वृत्तातून दावा, हजारो कोटींचे चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप। कंत्राटदाराचे 77,500 कोटी थकल्याचा सामनातून दावा। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी उद्या निवडणूक। निवडणुकीपूर्वी स्थायी समितीचे भाजप सदस्य सहलीला। भाजपचे 9 सदस्य अज्ञासळी सहलीसाठी। मतविभाजन होऊ नये यासाठी भाजपकडून खबरदारी।